ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आता वेळ झाली आहे आज झालेल्या नक्षली कारवाईवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्याची आणि त्यासाठी जाऊयात संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. धन्यवाद पूर्वी. आज खूप वर्ष आधी मी केलेलं एक कव्हरेज मला आठवतंय. गडचिरोलीचा अगदी रिमोट भाग होता. आतलं गाव जंगलानं वेढलेलं, छोटी छोटी गावं गडचिरोलीत आहेत होती आणि तिथे राहणारा एक 10वीतला मुलगा, अत्यंत चुणचुणीत, शिकण्याची खूप हौस. नक्षलवाद्यांचा त्याच्यावर डोळा होता. त्याला म्हणणं होतं की आता तू 10वीत आलायस, शिक्षण सोड, आमच्या चळवळीत ये, दलममध्ये सामील हो. पण मुलाला मात्र शिकायचं होतं. बरेच दिवस हा प्रयत्न माओवाद्यांचा सुरू राहिला. त्याची विधवा आई आणि तो असेच दोघं जण राहत होते. पण मुलगा ऐकायला तयार नाही. शेवटी काय केलं नक्षलवाद्यांनी? रात्री त्याच्या गावी आले, त्याला घरातून बाहेर काढलं, त्याच्या आईलाही बाहेर काढलं, संपूर्ण गावाला बाहेर बोलवलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात देखत त्याला कुऱ्हाडीनं मारत मारत तुकडे तुकडे करत मारून टाकले. अगदी 10वीतला मुलगा. त्याचा अपराध काय तर त्याला शिकायचं होतं आणि म्हणून तो दलममध्ये जायला तयार नव्हता. त्यामुळे आज जेव्हा नक्षलवाद संपला, असे खुद्द दंडकारण्य भागाचा अनेक दशक बेताज बादशाह राहिलेला भूपती सांगतो, तेव्हा ती आनंदाची, स्वागताचीच बाब आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलातून बाहेर आलेली ही मंडळी, सशस्त्र जगण्याचे ट्रेनिंग असलेली ही मंडळी, जंगलातील का होईना पण एका वेगळ्याच सत्तेची चटक असलेली ही मंडळी नक्की समाजात काय करणार, याचे उत्तर सरकारला शोधावे लागणार आहे. यातील अनेकांना माओवादाच्या पलीकडचे आयुष्यच माहिती नाही. जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे आपल्या समाजात आज आव्हान आहे ते माओवादी फ्रंट संघटनांचे, शहरी माओवादाचे. त्यामुळे शहरातील ह्या माओवादी काडरच्या हाती ही मंडळी पडू नये हे सरकार समोरचे दुसरे मोठे आव्हान असणार आहे. पण आजचे यश मोठेच आहे. एकेकाळी पशुपती ते तिरुपती असणारा रेड कॉरिडॉर आज नाही, ही देशासाठीच मोठी उपलब्धी आहे. राज्य सरकारचे अभिनंदन करायलाच हवे. फक्त आव्हाने बघता अपेक्षा एवढीच की ह्या यशावर फार काळ सरकारनं विसंबून राहू नये.